मित्रांनो, आज आपण आपल्या पोलीस भरतीच्या सामान्य अध्ययन या घटकातील विज्ञान विषयाला काय प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे या गोष्टी बघणार आहोत. कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना एकदा आपल्याला अभ्यासक्रम काय आहे हे कळालं पाहिजे. त्यानंतरच आपण अभ्यास करू शकतो. कसे प्रश्न येतात, काय लेव्हलचे प्रश्न येतात हे कळल्यावरच किती अभ्यास करायचा, किती डीपमध्ये करायचा ह्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे. भले तुमचा एखादा पुढचा व्हिडिओ स्किप झाला तरी चालतंय, परंतु हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. स्वप्न खाकी बॅचमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकातील विज्ञानचं पहिलं लेक्चर बघत आहोत. या पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत की विज्ञान विषय, त्याच्यामध्ये काय काय आहे, त्याची संपूर्ण माहिती, प्रश्न कसे येतात, अभ्यास कसा करायचा आहे, प्रश्न कसे विश्लेषण करायचे, नोट्स कोणत्या घटकाच्या काढायच्यात, कुठल्या घटकाचे टॉपिक हे तोंडपाठ करायचे, कुठं ट्रिक्स आहेत आणि कुठल्या येतात. उगाच भरमसाठ ट्रिक्सचा एखादा पुस्तकच घेतला आणि वाचत बसला एवढ्याची गरज नाही. आपल्याला खूप बेसिक आहे. सगळे घटक आहेत जे एमपीएससीला आहे ते सगळंच आपल्याला आहे, परंतु बेसिक आहे. आता बघा, प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर आपल्या लेक्चरमध्ये त्याच्यावरचे प्रश्न सोडवत जा. प्रश्न सोडवताना 44,000 हेच पुस्तक वापरा. दुसरं पुस्तक वापरू पण नका, दुसरा पर्याय पण नाही तुम्हाला. त्यासोबत इतर जे घटक आहेत ते सुद्धा व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमचे ते सुद्धा घटक व्यवस्थित होतील. एखादा घटक मिस झाला तर तो आपण पुन्हा घेऊ. एखादा घटक कळाला नाही तर तो सुद्धा पुन्हा घेऊ. त्यामुळे त्याबद्दल निश्चिंत राहा. एखादा घटक माझ्याकडून नीट शिकवलाच गेला नाही, तुम्हाला समजतच नाही, तर बाकीचेही टीम मेंबर आपले कोणताही विषय शिकवू शकतात. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ बघताना नोटबुक समोर ठेवायची आहे. पुन्हा पुन्हा सांगत आहे की नोटबुक समोर पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय चाललंय ते कळते. किंवा एखादं पुस्तक ठेवा, संबंधित विषयाचं ठेवा, उगाच काहीतरी ठेवू नका. म्हणजे तुमचं डोळे, कान, हात सगळं तिकडंच लक्ष लागेल आणि तुमचा व्यवस्थित अभ्यास होईल, तिथंच लक्षात राहील. म्हणजे अभ्यासाचा वेळ हा तुम्हाला जास्तीचा मिळेल, ज्यामध्ये तुम्ही इतरांपेक्षा 2 पावलं पुढे जाऊ शकता. लक्ष देऊन ऐकत जा. न समजल्यास पुन्हा विचारत जा. सराव खूप महत्वाचा आहे. प्रश्न सोडवणं, त्यांचं विश्लेषण करणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात आधी झालेले प्रश्न आणि त्यानंतर सराव प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत. त्यासोबत क्वेश्चन पेपर सुद्धा सोडवायचे आहेत. जीके घटकामध्ये एवढे घटक आहेत: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी. दरवर्षी ट्रेंड बदलत असतो. 2023च्या ज्या 2024 मध्ये परीक्षा झाल्या त्यामध्ये चालू घडामोडी घटकावर सगळ्यात जास्त प्रश्न होते. इतर वेळी असतात पण यावेळेस तुलनेत जास्त होते. जीके घटक हा जनरली यावर्षी अंदाजे 35 मार्कांच्या आसपास सगळ्याच पेपरला होता, जो मागच्या वर्षी अगदी 45 पर्यंत होता. म्हणजे 40 तर नक्कीच होता. ठीक आहे, तर थोडंसं जीके बद्दल प्रश्न कमी झालेले आहेत. पण पुढच्या वर्षी कोणता ट्रेंड असेल, काय असेल आपल्याला सांगता येत नाही. संबंधित अधिकारी कसा पेपर काढतो हे माहीत नाही. अर्ज कुठं भरायचा हे तुम्हाला माहीत नाही. अधिकाऱ्याला माहीत नाही की मी कुठल्या ठिकाणी असेल. त्यामुळं पेपरबद्दल कोणीच काही बोलायचं नाही. सध्या फक्त आपला अभ्यास करायचा आणि लक्ष द्यायचं. इतिहास, भूगोल तुमच्याशी संबंधित आहे. तुम्ही आर्ट्स घेतले किंवा याआधी पुस्तक वाचले, वेगवेगळ्या स्वरूपात इतिहास वाचलेला आहे. भूगोल आपण सकाळ संध्याकाळ बघतोय. राज्यशास्त्राच्या गप्पा आपल्या दिवसातून 2-3 वेळा तरी होतातच. अर्थशास्त्र विषयावर आपल्याला जास्तीत जास्त 2 प्रश्न येतात, ते पण खूप बेसिक येतात. त्या सुद्धा गोष्टी आपण सगळ्याच घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे विज्ञान. विज्ञान हा तुमच्या दररोजच्या जीवनाशी आवश्यक आहे, महत्त्वाचा आहे. त्यासोबतच पुढे सुद्धा तुम्हाला पोलीस खात्यात याचा उपयोग होणार आहे. तुम्हाला मराठीचं व्याकरण, मराठीचं प्रयोग आयुष्यात कधीच उपयोगाला येत नाही, परंतु हे सगळेच्या सगळे विषय तुमच्या दररोजच्या जीवनात उपयोगी असतात. जर तुम्हाला एखाद्या देशाचं चलन सापडलं, एखादा विदेशी नागरिक सापडला, तर त्याचं चलन बघूनच तुम्हाला कळतं की हा कोणत्या देशाचा आहे. त्यासाठी आपल्याला चलन नावाचा घटक असतो. इतिहास, भूगोलनं काय कळतं आपल्याला की बाबा कोणाची जयंती आहे, कशी साजरी केली जाते, त्याचं काय जे काय असेल ते. ठीक आहे, आपण ते इतिहास भूगोलमध्ये पुन्हा एकदा बघून घेऊ. परंतु जीके घटक हा तुमच्या जीवनाशी आजही संबंधित आहे आणि तुम्ही नोकरीला लागल्यावर पण असणार आहे. पण नोकरीला लागल्यावर तुम्हाला कधीही काय काम वेगवेगळे प्रश्न येणार नाही, ते कधी काढायची गरज पडणार नाही. हे मात्र तुम्हाला नेहमी असणार आहे. खूप महत्वाचं आहे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा अभ्यासक्रम हा असल्यामुळे तुम्हाला खूप जास्त अभ्यास पण करायचा आहे, प्रश्न पण सोडवायचे, घटक पण मोठा आहे आणि जास्त मार्कांना येण्याची पण शक्यता आहे. विज्ञान घटक आपण बघत असताना आकृत्यांचा जास्तीत जास्त उपयोग करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एखादी गोष्ट इमॅजिन होईल. म्हणजे हा ठीक आहे, मी आता तुमच्यासमोर लेक्चर घेतो, पण माझ्या टेबलवर संत्रा मोसंबी आहे. संत्रा मोसंबी म्हणजे काय, जेव्हा आपण विज्ञान घटकामधले जीवनसत्व व पोषक म्हणजे प्रथिने, जीवनसत्व, स्निग्ध पदार्थ हे शिकू, तेव्हा जीवनसत्व क बद्दल मी तुम्हाला संत्रा मोसंबी दाखवेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की हा ओके आता तर फिट झालंय, आता विसरणार नाही. किंवा ह्याच्यामुळे कोणता आजार झाला हे सुद्धा एखादा तुम्हाला फोटो दाखवेल, ह्याच्यामुळे ओठ फुटतात, हिरड्यातून रक्त येतं, स्कर्वी आजार होतो, मग स्कर्वी कसा दिसतोय 1 मिनिटात सांगल. तुम्हाला काय डॉक्टर बनवायचं नाही, तुम्हाला पोलीसच बनवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जे आवश्यक आहे तेवढंच, परंतु ही वस्तू दाखवल्यामुळं तुमची इमॅजिन करण्याची पॉवर वाढते, तुमच्या लक्षात राहतं, तुम्ही विसरत नाही. म्हणून आपण ते दाखवणार आहोत. ते दाखवायला उलट आम्हाला त्रास होतो. हे सगळ्या पीपीटी बनवा, त्या डाउनलोड करायच्या, इकडे तिकडे शोधायच्या किंवा बनवायच्या, ह्याला खूप वेळ जातोय. फळा घेऊन आम्ही शिकू शकतो. विज्ञानामध्ये आपल्याला 4 घटक आहेत: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि टेक्नॉलॉजी. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान, हे 4 विषय आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न येतात जीवशास्त्र या घटकावर. बाकीचे महत्वाचे आहेत. उद्या तुमच्या पेपर काढणाऱ्यांनी ठरवलं की नाही मला ह्याच्यावर काढायचंच नाही, तर आपण त्यांना म्हणू शकत नाहीत की बाबा आम्हाला लेक्चरमध्ये शिकवलं होतं की जीवशास्त्र सगळ्यात महत्वाचा घटक आहे, आम्ही बाकीचे केले नाही. असं काही नाही. ते फिजिक्सवर, केमिस्ट्रीवर सुद्धा जास्त प्रश्न विचारू शकतात. त्यासोबत तुमचं तंत्रज्ञानामध्ये काय येतं, बायोटेक्नॉलॉजी आणि जे आपलं डिफेन्स सायन्स आहे, म्हणजे वेगवेगळे मिसाईल आहेत, वेगवेगळे आपण बॉम्ब बनवलेत, अण्वस्त्र बनवलेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. हे सुद्धा आपण तंत्रज्ञान या घटकात बघणार आहोत. यामध्ये प्रत्येक घटक झाल्यानंतर तुम्ही त्याचे प्रश्न बघायचे 44,000 मधून. जर तुम्ही व्हिडिओ उशिरा बघत असाल तर तेव्हा जी नवीन आवृत्ती येईल ती बघा. त्यानंतर त्याच्या खालचे प्रश्न बघा, विश्लेषण बघा. व्हिडिओ गरज लागली तर पुन्हा एकदा बघा. नाही समजलं तर आम्हाला सांगा. तुमच्या बहुमताने आपण पूर्ण लेक्चर नवीन घेऊ. तुम्ही जर म्हणले का हा तुम्हाला येतच नाही शिकवता, दुसऱ्यांना शिकवायला सांगा, तरीही आपण दुसऱ्यांना शिकवायला सांगू. परंतु साधी गोष्ट आहे, जर तुम्ही गरज नसताना आम्हाला एखादा लेक्चर रिपीट करायला लावलं तर जो तुम्हाला आम्ही रिव्हिजनला वेळ देणार आहोत तो देऊ शकणार नाहीत. तो वेळ कुठेतरी तुमचा इकडं कामाला येईल, म्हणजे इकडं व्हायला जाईल. त्यामुळं जर समजलं नाही तर जेन्युइनली सांगा तुम्ही की हा मला हा घटक समजला नाही, किंवा हा चुकीच्या पद्धतीनं किंवा जे काय असेल बोरिंग पद्धतीने शिकवलं, आम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं पाहिजे, म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येईल. आता अभ्यास करत असताना आपल्याला कोणकोणते घटक आहेत की संशोधक त्यांनी संशोधन कोणतं लावले, बेसिक माहिती आहे प्रत्येक घटकाची म्हणजे जीवनसत्व असतील, मानवी आजार असतील, मग तिकडं बल असेल, दाब असेल, ऊर्जा असेल, प्रकाश असेल, किंवा तुमचे मिसाईल असतील. यामध्ये बेसिक माहिती आपल्याला खूप जास्त नाही, एक प्रत्येक घटकाबद्दल 4-5 ओळींची माहिती असावी अशी त्यांना अपेक्षा आहे. यापेक्षा वेगळं काहीच नाही, जी तुम्हाला पण माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे उपयोग काय आहेत आणि चालू घडामोडीशी संबंधित काही आहे का. जेव्हा चालू घडामोडीशी संबंधित आपण म्हणतो विज्ञान विषयक चालू घडामोडी, हे एक वेगळं झालं. आणि समजा आता मागच्या वर्षी मागच्या भरतीला कोविड नावाचा आजार आला होता. तर कोविड आजार जेव्हा आला होता तेव्हा त्या कोविड घटकावर एका प्रश्नपत्रिकेत 4-4, 5-5 प्रश्न होते. प्रश्न तेच होते बेसिक. सुरुवात कुठं झाली, कोणत्या देशात झाली, कोणत्या शहरात झाली, भारतात कुठं झाली, त्याच्यावर लस आहे का, कोणत्या कंपनीनं पहिल्यांदा शोधली, कुठल्या कंपनीला पेटंट मिळालं, कुठल्या देशाची कोणती लस आहे, कुठल्या कंपनीची कोणती लस आहे, त्याला उपाय काय होता, कशामुळे आजार झाला, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, पहिला मृत्यू कुठं झाला, ह्याच्या पलीकडे काहीही नव्हतं. तेच इथून पुढे सुद्धा असणार आहे. परंतु एवढा मोठा आजार येईल असं वाटत नाही. आला तर आपल्याला अभ्यास करावा लागेल. इतर आजारांचं मात्र तेच आहे की हा आजार कशामुळे होतोय, विषाणूमार्फत, जीवाणूमार्फत, की संसर्गजन्य आहे वेगळ्या टाईपचा, किंवा अन्न पाण्यातून होतोय, किंवा तुमच्या DNA मध्ये बदल झाल्यामुळे होतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ह्या गोष्टीबद्दल टेन्शन घेऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः फार्मसी केलं आहे, त्याच्या आधी 11वी-12वी सायन्स केलं आहे.
आणि 6ही वर्ष आम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिकल होते, त्याच्यामुळे प्रॉपर ते लक्ष देऊन केलेलं आहे. इथं बिलकुल तुम्ही टेन्शन घेऊ नका. विज्ञान तुम्ही म्हणले पाहिजे हे असं शिकवलं पाहिजे विज्ञान. ठीक आहे. आपण फक्त अभ्यासक्रम बघणार आहोत. काय काय आहे हे नवीन विद्यार्थी तसेच जुन्या विद्यार्थ्यांच्या पण नजरे खालून जाईल की हा हे घटक पण आहेत. हे बघा, संशोधक आहेत. आपल्या संशोधकांनी वेगवेगळे संशोधन केलेले आहेत आणि या वेगवेगळ्या संशोधनाचा आज आपल्याला उपयोग होत आहे. त्यामध्ये आपण मी आता गावाकडे बसून व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही काही लोक शहरात, काही खेडेगावात, काही शेतात बसून सुद्धा बघत आहेत. ह्याचं कारण आहे वेगवेगळे शोध लागले. म्हणजे मग मोबाईलचा शोध असेल, इंटरनेटचा शोध असेल, किंवा तुमच्या दुर्बिणीचा शोध असेल, आरशाचा शोध असेल, जे काही दिसतंय तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी या मानवाने शोधल्या आहेत. आणि ते संशोधक एवढे महत्वाचे आहेत की त्याच्यावर प्रश्न येतोच की हा शोध कोणी लावला आहे. मग संशोधक हे चारही घटकात आहेत. फिजिक्समध्ये आहेत, केमिस्ट्रीमध्ये आहेत, बायोलॉजीमध्ये आहेत आणि आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये आहेत. याच्यामध्ये जे महत्वाचे शोध आणि त्यांचे संशोधक, त्यांचा काय उपयोग असेल तर ती मग अगदी डार्विन पासून किंवा आपल्या कनाद महर्षी पासून तर आतापर्यंत जे नोबेल मिळालं एखाद्याला, जे आपल्या परीक्षेला येऊ शकतं, आलेलं आहे, ते सगळं आपण घेणार आहोत. विविध उपकरणं आहेत वेगवेगळ्या संशोधकांनी शोधलेले, बनवलेले, ते पण आपण बघणार आहोत. जीवशास्त्र विषय आहे, त्याच्यामध्ये विविध संस्था आहेत, आहार पोषण आहे, आजार आहे, त्याच्यावरचे उपाय आहेत, बायोटेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये कृषी आहे आणि इतर सुद्धा आपली सायन्स अँड टेक आहे. ते आपण वेगळं बघणार आहोत, ते बायोलॉजीमध्ये येणार नाही. आता बघा, बायोलॉजीमध्ये पुन्हा काय तर महत्वाचं म्हणजे आपली पेशी, मानवी पेशी किंवा वनस्पती पेशी कशाची बनलेली आहे. प्लांट सेल, ॲनिमल सेल. शुद्ध मराठी सोबत इंग्लिश सुद्धा शिकावं लागेल. तुम्हाला माहिती की समजा टायफॉइड आजार आहे, टायफॉइडला मराठीत काय म्हणतात तुम्हालाच माहित नसतं. परीक्षेत सुद्धा प्रश्न डायरेक्ट सरळ सरळ इंग्लिशमध्ये येतो. कॅन्सर कशामुळे होतो असा येतो. एकदम कर्करोग प्रत्येक वेळेस वापरतील अशातला भाग नाही. हा काय इतिहास भूगोल नाही, हे विज्ञान आहे. आणि इथं अनेक शब्द असे आहेत की ते शुद्ध मराठीमध्ये नाहीत, त्यांना अर्थच नाही किंवा त्यांना मराठीत अजून शब्द शोधलेला नाहीये. पण जिथं आवश्यकता आहे, समजा यकृत आणि लिव्हर. आता लिव्हर शब्द आपल्या परीक्षेत शक्यतो येत नाही, परंतु यकृत म्हणजे लिव्हर एवढं बेसिक तुम्हाला कळलं पाहिजे. काही शब्दांना मात्र प्रतिशब्द असतात, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. मग वनस्पती सेल असेल, प्राणी सेल असेल, त्यांच्यामध्ये काय आहे, केंद्रक कसं आहे, मायटोकॉन्ड्रिया काय आहे, त्याचं पेशीचं कव्हर आहे, त्याला काय म्हणतात, त्याचा उपयोग काय होतो, न्यूक्लियस काय, न्यूक्लियसमध्ये काय असतं, प्रथिनांचं संश्लेषण कुठं होतं, डीएनए आरएनए काय असतात, क्रोमोझोम किती असतात, त्याच्या जोड्या किती असतात, त्याचा उपयोग काय होतो, त्याच्यामुळे कोणता आजार होतो, ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे. मग आता हे शुद्ध मराठीत असणार आपलं की तंतुकणिका म्हणजे काय, की जिथं सगळ्या टाईपच्या एटीपी तयार होतात. एटीपी म्हणजे काय, तुमची एनर्जी, त्यांना ऊर्जा गृह, एनर्जी हाऊस असं म्हणतात. आपल्याला एवढाच प्रश्न येतो की तंतुकणिका कुठे असतात. तंतुकणिकांना डॅश डॅश असेही म्हणतात. काय म्हणतात त्यांना, ऊर्जा गृह किंवा एनर्जी हाऊस ऑफ द सेल. त्यानंतर इथं समजा रिक्तिका आहे, आपण ते तुम्हाला दाखवू की बाबा इथं रिक्तिका मोठी आहे, इथं छोटी आहे. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये रिक्तिका छोटी असते, परंतु प्लांट सेलमध्ये मात्र ती मोठी असते. केंद्रकामध्ये काय बदल आहे, जे काय असेल, जे आपल्याला परीक्षेला उपयोगी आहेत तेवढंच शिकवणार आहोत, बिलकुल तुमच्या डोक्यावरून जाणार नाही. हा, पुढं बघा, आपल्या त्या पेशीमध्ये, मानवी पेशी असेल किंवा वनस्पती पेशी असेल, यांच्यामध्ये क्रोमोझोम असतं, क्रोमोझोममध्ये डीएनए असतात. मग ते डीएनएचा शोध कोणी लावला, डीएनएचा लॉंग फॉर्म काय, तिथं दुहेरी बंध कुठं असतात, तिहेरी बंध कुठं असतात, त्याचं आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम मॉडेल कोणी शोधलं, त्याबद्दल नोबेल कधी मिळाला. जर भारताशी संबंधित काही असेल तर तो प्रश्न येतो. डीएनए मुळे होणारे वेगवेगळे आजार असतील किंवा एखाद्या क्रोमोझोममुळे होणारे आजार असतील. म्हणजे एकूण 46 क्रोमोझोम असतात किंवा 23 जोड्या असतात, 23 गुणिले 2, तर इथं 46 ऐवजी कधी कधी 47 होतात, कधी 45 होतात, कधी 46 मध्येच फॉल्टी निघतात. त्यानंतर तुमचे एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम जे शेवटचे असतात, ज्याच्यामुळे तुमचं लिंग ठरत असतं, या सुद्धा गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. अशा पद्धतीने सगळं दिलं असेल की बाबा ही पेशी आहे, हे नाव सगळे बदलून मिळतील. कारण आज सांगितल्यानंतर ऐनवेळी हे सगळं बनवलं आहे, ह्याला बनवायला 2 तास लागले आहेत. पेशी आहे, पेशीमध्ये केंद्रक आहे, केंद्रकामध्ये क्रोमोझोम आहेत आणि त्याच्यामध्ये आहे डीएनए. मग हे डीएनए मध्ये कुठं 2 बंध आहेत तर कुठं 3 आहेत.
मग ते ATGC जे काय आपल्या परीक्षेला जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं शिकवलं जाईल. ठीक आहे. तर अशी रचना आहे. ह्याच्यामुळे कोणता आजार होतो किंवा त्याला काय उपाय आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. विविध संस्था आहेत. जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीचा अभ्यास करत असताना झूलॉजीमध्ये शेवटी आपण माणूस आहोत, आपण माणसाबद्दलच सगळं बघणार आहोत विशेषतः. आणि त्याच्यामध्ये ज्या विविध संस्था आहेत, मानवी संस्था, त्या बघणार आहोत. त्यामध्ये संस्था कोणकोणत्या आहेत? रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, अस्थि संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था, त्वचा उत्सर्जन संस्था आणि प्रजनन संस्था. या संस्था आपल्याला खूप सगळ्या महत्वाच्या आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची संस्था आहे रक्ताभिसरण संस्था. मग प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या अवयव संस्थांचा बनलेला आहे. ह्या माणसामध्ये एवढ्या अवयव संस्था आहेत. या एका संस्थेमध्ये वेगवेगळे अवयव असतात. प्रत्येक संस्थेमध्ये अवयव असतात. या अवयवामध्ये काय असतात? उती असतात. उतीमध्ये पेशी असतात. म्हणजे काय असतं? पेशीपासून उती बनतात, उतीपासून अवयव बनतात, अवयवापासून अवयव संस्था बनतात आणि ह्या सगळ्या अवयव संस्थापासून एखादा सजीव बनतो, जो आपण माणूस पकडला आहे सध्या. इतर प्राण्यांमध्ये असेच असतात. परंतु जर एखादा प्राणी विकसित झालेला नसेल, समजा जुरळ आहे आणि माणूस आहे, यांची सिस्टीम वेगळी असते. जेवढं आपल्याला परीक्षेला येतं की बाबा अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता, त्या गोष्टी आपण तेव्हा परीक्षेच्या म्हणतोय लेक्चरच्या वेळेस सांगणार आहोत. त्याचं टेन्शन घेऊ नका. हे महत्वाचे अवयव आहेत. या अवयवांशी संबंधित आजार, त्यांचे उपयोग, त्यांच्याशी संबंधित काही महत्वाचं असेल, जसं की लिव्हर म्हणजे काय आहे? सगळ्यात मोठी मानवी ग्रंथी आहे. यावर आपल्याला प्रश्न येतो. सतत ऍक्टिव्ह असणारा अवयव कोणता? हृदय. ठीक आहे. कोणत्या अवयवाच्या पेशी ह्या कायम तेवढ्याच राहतात किंवा वाढत नाहीत? तर मेंदू. या गोष्टी आपल्या परीक्षेला येत असतात, ते आपण व्यवस्थित करणार आहोत. मग आतड्याशी संबंधित काही आजार येतात. किडनीशी संबंधित जे डायलिसिस आहे त्याच्यावर नेहमी प्रश्न येतो. ज्या गोष्टीवर जास्त प्रश्न येतो ते तर आपण तोंडपाठ करून घेणारच आहोत. परंतु प्रत्येकच घटक अशा पद्धतीने शिकवल्यानंतर, सांगितल्यानंतर तुमच्या सहज लक्षात राहतो. आता पहिली संस्था आहे आपली रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन बॉडी इंग्लिशमध्ये. मग सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते भाग असतात? पहिला असतं हृदय, दुसरा असतं रक्त आणि तिसरा आहे रक्तवाहिन्या. ठीक आहे. हार्ट, ब्लड आणि ब्लड सेल्स. मग ब्लड मध्ये काय येतं? हृदयामध्ये त्याचे 4 कप्पे असतात. मग हृदयाबद्दल अजून काय येतं आपल्याला? कृत्रिम हृदय कोणी बनवलं? पहिलं हृदय प्रत्यारोपण कुठं झालं? कुठल्या देशात झालं? भारतात झालं तर कुठं झालं? रक्त कोणत्या रक्तवाहिनीमध्ये, कुठल्या कप्प्यात शुद्ध रक्त असतं, कुठल्या अशुद्ध असतं? त्यानंतर रक्त आहे. रक्तामध्ये कोणकोणत्या पेशी असतात? त्याच्यामध्ये रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती असतं? रक्तगट किती असतात? ते कोणी शोधले? कुठला व्यक्ती कोणाला रक्त देऊ शकतो? जर तुमच्या नवरा आणि बायकोचा रक्तगट हा आणि हा आहे तर मुलांचा काय असू शकतो? हे आपल्याला बेसिक प्रश्न येतात रक्ताबद्दल. पुढे आहे रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्या 3 टाईपच्या आहेत, ज्याला ब्लड सेल म्हणतात, आर्टरी, वेन आणि कॅपिलरी. मग आता ह्याला मराठीत शब्द आहेत, आपल्याला मराठीतच लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे धमनी, शिरा आणि रक्त नलिका असा काहीतरी शब्द येतो. एक्झॅक्ट नाही लक्षात येत माझ्या. ठीक आहे. रक्तामध्ये पण काय आहे? लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि रक्तबिंबिका, ज्याला प्लेटलेट असं म्हणतात. मग तुमच्या रक्तवाहिन्या ज्या असतात लाल, त्याच्यामध्ये केंद्रक नसतो. मानवी शरीरात केंद्रक नसलेली एकमेव पेशी म्हणजे कोणती? लाल रक्तपेशी. बाकी सगळ्या पेशीमध्ये केंद्रक असतो, म्हणून त्या चपट्या झालेल्या असतात. असा आपल्याला बेसिक प्रश्न येतो. त्या लाल का असतात? तर हिमोग्लोबिनमुळे लाल असतात. मग मुलींमध्ये हिमोग्लोबिन किती असतं? जनरल प्रौढ मुलामध्ये किती असतं? एकदम तुम्हाला लहान बाळाचं आणि मोठ्या माणसाचं पण येणार नाही, परंतु या गोष्टी तुम्हाला येतात. मग हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं तर काय होतं? ॲनिमिया होतो. ॲनिमिया होतं, त्याला उपाय काय? की हे पदार्थातून तुम्हाला मिळतं.
किंवा XYZ आजार ह्या सिकल सेल आजार म्हणून ओळखला जातो, असा आपल्याला बेसिक प्रश्न येतो. पण ह्या घटकावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात. ठीक आहे, पुढे बघा. आता ह्या आहेत लाल दिसणाऱ्या, लाल पेशी, पांढऱ्या दिसणाऱ्या आहेत त्या आहेत पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशीमध्ये पण पुन्हा 5 प्रकार आहेत, परंतु आपल्याला डिटेल येत नाही. फक्त एड्समध्ये लिम्फोसाइट्स कमी होतात एवढा प्रश्न असतो. आता ते लिम्फोसाइट्सला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला डिक्शनरीत पण सापडणार नाही, त्यामुळं आपल्याला ते इंग्लिशमध्येच लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, आता हे बघा, आपण जे बोललो होतो की ह्या चपट्या असतात आतल्या बाजूने बघा अशा, आणि ह्या मात्र गोल असतात. इथं कुठेतरी ह्या चपट्या असतात कारण इथं केंद्रक नसतो. ठीक आहे, मग आपल्याला अजून काय येतं प्रश्न की असा कुठला सस्तन प्राणी आहे की ज्याच्या लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक असतो? मानवातच नाही, इतर कोणत्याही प्राण्यामध्ये लाल पेशींना केंद्रक नसतो, फक्त उंटामध्ये असतो. मग तो अपवाद आहे म्हणून प्रश्न येतो. म्हणजे याचा अर्थ म्हशीमध्ये आहे, गायीमध्ये आहे, माणसात आहे, मांजरीत आहे, कुत्र्यामध्ये सुद्धा आहे. सॉरी, नाही, केंद्रक नाहीये. आहे कशामध्ये? फक्त उंटामध्ये. ठीक आहे, पुढे जे आहेत रक्तबिंबिका, त्या सगळ्यात छोट्या असतात. जेव्हा रक्त तुमचं वाहतं, अचानक कुठेतरी ब्लेड लागले, रक्त वाहतंय, तर थांबवण्यासाठी त्या प्लेटलेट किंवा रक्तबिंबिका काम करत असतात. आपल्याला ह्याच्यापेक्षा डिटेल थोडी माहिती घ्यायची आहे, पण खूप डिटेलची आवश्यकता नाही. आम्हाला येतंय म्हणून आम्ही तुम्हाला काहीतरी देणार नाही, जे आवश्यक आहे तेच देणार आहोत. आता बघा, पुढची संस्था आहे पचन संस्था. पचन संस्थेमध्ये काय आहे? तुमच्या दातापासून चालू होतं की लहानपणी किती दात असतात, मग माणसामध्ये एकूण दात किती असतात, त्या दातापासून चालू होतं. तर जिभेचा pH किती असतो, जिभेचा सामू किती असतो, तर तिथपासून तर खाली तुमचे अॅनस पर्यंत, मग अगदी मूळव्याध पाईल्स पर्यंत तुम्हाला हे सगळे गोष्टी बघायच्या आहेत. यामध्ये एक 5-6 आजार आहेत, हे 4-5 अवयव आहेत, त्यांचं काम आहे आणि त्यांच्याशी संबंधित वेगवेगळे आजार आहेत. हे सोडून वेगळं काहीच नाही. इथं जठर आहे, जठराचा सामूहिक येतो आपल्याला, जठरामध्ये अन्न किती वेळ साठवलं जातं, मग पुढं काय होतं, आणि लहान आतड्याचं काम काय आहे, मोठ्या आतड्याचं काम काय आहे, एवढे बेसिक प्रश्न असतात. त्याच्या संबंधित 2-3 आजार आहेत, तेवढे एक येतात आपल्याला. आता आपली जी अस्थि संस्था आहे स्केलेटल, ही स्केलेटल अशी आहे, याच्यामध्ये काय प्रश्न असतो? मानवी शरीरातलं सगळ्यात लांब हाड कोणतं? मांडीचं हाड सगळ्यात लांब असतं. ठीक आहे, मानवी शरीरातलं सगळ्यात छोटं हाड कोणतं असतं? कानामध्ये असतं, मधला कान म्हणतात त्याला. ठीक आहे, मानवी शरीरातलं सगळ्यात स्ट्रॉंग हाड कोणतं असतं? लक्षात घ्या, लांब वेगळं आणि स्ट्रॉंग वेगळं. स्ट्रॉंग म्हणजे हा खालचा जबडा, ह्याला काय म्हणतात? सगळ्यात स्ट्रॉंग हाड असतं हे. ठीक आहे, याला मॅन्डिबल म्हणतात. कुठेतरी असेल इथं मॅन्डिबल, हा मॅन्डिबल हे मॅक्झिला नाव दिले. ठीक आहे, किंवा मणक्यामध्ये किती हाडं असतात? माणसाच्या हातात हाडं किती असतात, पायात किती असतात? लहान असताना तुमच्या शरीरामध्ये किती हाडं असतात, मोठे झाल्यावर ते किती होतात? किंवा वेगवेगळे तुम्ही फिजिकल करत असताना जेव्हा तुमच्या हाताला पायाला इंजुरी होते, लिगामेंट म्हणतो आपण, तर लिगामेंटचं काम काय असतं की 2 हाडांना किंवा मसलला एकत्र बांधून ठेवणं. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला शिकायच्या आहेत. मग हाडामध्ये जे आजार होतात, समजा कॅल्शियमच्या कमतरतेमुळं, फॉस्फरसच्या कमतरतेमुळं, हे सुद्धा आपल्याला बघावे लागणार आहेत. आता ही आहे उत्सर्जन संस्था, एक्सक्रेटरी सिस्टीम किंवा उत्सर्जन. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काय आहे? किडनी आहे, त्या किडनीतून रक्त येतं किडनीमध्ये रक्त येतं हृदयाकडून, आणि त्याच्यामध्ये किडनीमध्ये लघवी तयार होऊन ती खाली इथं युरिनरी ब्लॅडरमध्ये, म्हणजे तुमच्या लघवीच्या पिशवीमध्ये साचली जाते आणि ती पुढे युरेथ्रामधून बाहेर पडते. ठीक आहे, ह्याच्या संबंधित ज्या माहिती आहेत, समजा एखाद्याची किडनी खराब झाली तर त्याला डायलिसिसवर ठेवलं जातं. मग आपल्याला ते एक छोटा प्रश्न होतो की डायलिसिसचा शोध कोणी लावला, किंवा डायलिसिस या मशीनचं काम काय आहे, अशा सगळ्या गोष्टी असतात. मगाशी जे आपण इकडं बघितले, ह्याच्यामध्ये एक महत्वाचं असतं आपल्या की तुमचा रक्तदाब, बीपी. मग बीपीवर आपल्याला नेहमी प्रश्न होतो की उच्च रक्तदाब म्हणजे काय, कमी म्हणजे काय, त्याचा शोध कोण लावला, ते दाब मोजण्यासाठी जे यंत्र आपल्या दंडाला डॉक्टर लावतात त्याला काय म्हणतात? स्पिग्मोमॅनोमीटर. मग त्याचा शोध कोणी लावला, असे बेसिक प्रश्न असतात. त्यासोबतच तुम्हाला
एखादं मेडिसिन दिलं जातं की ॲस्पिरिन हे औषध कुठल्या आजारामध्ये वापरतात, जे आपल्याला आलं आहे याआधी त्या संदर्भाने आपण जास्तीचं सुद्धा तुम्हाला शिकूया. ठीक आहे. आता पुढे आहे प्रजनन संस्था. आता ह्या प्रजनन संस्थेमुळे काय आहे, इथं ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. यामध्ये काय आहे, मेलमध्ये काय असतं, लिंग कसं ठरलं जातं, ते कुठल्या गुणसूत्रावर असतं, किंवा त्या संबंधित कोणकोणते वेगवेगळे आजार आहेत, या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. ही आहे चेतासंस्था. चेतासंस्थेमध्ये महत्वाचे घटक काय आहेत, मेंदू आणि मज्जारज्जू म्हणजे मणका. त्यासोबतच आपल्या शरीरामध्ये या मज्जारज्जूतून निघालेल्या नर्वस सिस्टीम असते, ही सगळी ही सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. मग कुठलं काम कुठं चालतंय, कुठल्या अवयवाला म्हणजे मेंदूला जर एखादा आजार झाला तर त्याला काय म्हणतात, त्याचा उपाय काय असतो, पार्किन्सन्स डिसीज काय असतो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एकूण तुमच्या स्पायनल नर्व म्हणजे मणक्यातून जाणाऱ्या ज्या नर्व्ज असतात त्यांची संख्या किती आहे, असे प्रश्न येतात. आता ही आहे श्वसन संस्था. श्वसन संस्थेमध्ये कोणकोणते अवयव आहेत, की तुमची श्वासवाहिका ते तुमचे फुफ्फुस. ठीक आहे. इथून रक्त आपला ऑक्सिजन येतो तर हृदयापर्यंत तो पोहोचवला जातो आणि तिथून सगळ्या बॉडीमध्ये जातो. इथं तुमचं जे अशुद्ध रक्त आहे ते हृदयाकडून फुफ्फुसाकडे येतं आणि फुफ्फुसात आल्यानंतर त्याच्यामध्ये ऑक्सिजन टाकला जाऊन ते काय होतं, शुद्ध बनतं. त्याला ऑक्सिजनेटेड ब्लड असं म्हणतात. ते पुन्हा शरीरात सगळीकडे वाहिलं जातं. एकूण शरीरामध्ये 5 लिटर ब्लड असतं, 5 सोडून 6 असतं एखाद्यामध्ये. तर ते रक्त तेच पुन्हा वापरलं जातं आणि त्याच्यावरच आपल्याला बेसिक प्रश्न येतात. तुमच्या या सिस्टीम बद्दलही काही आजार असतील तर ते प्रश्न आपल्याला आलेले असतात. पुढचं महत्वाचं आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय, पोषण आणि पोषण संबंधी आजार. ह्याच्यामध्ये काय बघतो आपण, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्वे. ठीक आहे. मग ह्यांचे स्रोत कोणते आहेत, ह्यांच्या कमतरतेमुळं काय होतं, ह्यांच्या ह्याच्यामुळं काय होतं, जास्त प्रमाण झालं तर काय होतं, कुठले मेदात विरघळतात, कुठले विरघळत नाहीत, शरीराला किती पाहिजेत, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते, स्निग्ध पदार्थापासून किती मिळते, किंवा कुठल्या फळातून, कुठल्या ऊर्जा स्रोतातून, कुठल्या डाळीतून कुठला घटक मिळतो, एवढं बेसिक आपल्याला विचारलं जातं. त्या संबंधीचे आजार आणि आजाराबद्दलचे उपाय, त्याला काही टोपण नाव असेल तर ते सुद्धा. आता मानवी रोग आहे एक टॉपिक आपल्याला. मानवी रोग म्हणजे काय, वेगवेगळे रोग आहेत, ते वेगवेगळ्या कारणामुळे होतात. मग त्यांची कारणं काय आहेत, की जीवाणूमुळे होणारे, विषाणूमुळे होणारे, कवकामुळे होणारे, किंवा दूषित अन्न पाण्यातून हवेमार्फत पसरणारे, असे वेगवेगळे गट आहेत. त्या आजाराचं लक्षण काय आहे, त्या आजाराला उपाय काय आहे, या गोष्टी आपल्याला इकडे बघायच्या आहेत. मग जर एखादा ट्रेंडिंग मध्ये असेल, WHO ने टाकलेला, तर तो सुद्धा असा कोविड सारखा आजार असतो. WHO दरवर्षी एखादा तरी आजार त्या इमर्जन्सी, आपत्कालीन आणीबाणी, आरोग्य आणीबाणीमध्ये टाकत असतो. त्याबद्दलही आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता असते. ठीक आहे. जीवाणूमुळे होणारे, विषाणूमुळे होणारे रोग आहेत, त्याच्याबद्दल आपण त्या ट्रिक्स वगैरे टाकू, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुढे बघा, बॉटनी आहे. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्रामध्ये काय आहे, की बाबा वनस्पतीशास्त्र, फादर ऑफ बॉटनी कोण आहे, वनस्पतीचे कोणकोणते वेगवेगळे विभाजन केले आहेत, कोणत्या वनस्पती आपल्या पोलीस भरतीला येतात, हे महत्वाचे. बाकीचं सोडा, ह्याच्यावर काय जास्त प्रश्न नसतो. हार्डली 5-10 प्रश्नपत्रिकेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न असतात. त्यामुळं खूप डिटेल बघण्याची आवश्यकता नाही. एकदम 12वीला जी तुम्ही बॉटनी बघितली तेवढी बॉटनी डिटेल घेण्याची आवश्यकता नाही. इथं पुन्हा आले बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय आहे, की DNA, RNA, त्यांचे वेगवेगळे बंध, त्यांचे नवीन मानवी जीवनात उपयोग, किंवा मानवाने जे आधीच उपयोग केले आहेत, जसं की दुधापासून ताक बनवणं, त्याच्यामध्ये कुठल्या जीवजंतूचा उपयोग केला जातो, त्याचा इकडे काय फायदा होतो, किंवा दारू बनवतात, दारू बनवताना सुद्धा बॅक्टेरियांचा यूज केला जातो, केक बनवताना सुद्धा यूज केला जातो. तर काय यूज होतो, ह्या गोष्टी आपल्याला इकडे बघायच्या आहेत, त्यांचा मानवी जीवनासाठी यूज आणि बाकीचा पण. ठीक आहे.
त्यानंतर पुढचा घटक आहे फिजिक्स. फिजिक्समध्ये आपण काय काय बघणार आहोत. वेगवेगळे परिमाणे आणि त्यांची एकक हे आपल्याला आहे की तुमचा वेग कशामध्ये मोजतात तर तासामध्ये मोजतात. त्याचं एमकेएस मध्ये काय एकक आहे, सीजीएस मध्ये काय आहे, त्याचा उपयोग काय होतो, किंवा त्याच्यावर एखादं शाब्दिक गणित येतं ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला माहिती की सगळ्यांना वेग, तापमान किंवा तुमचं हे अगदी माप दाखवलं इथं बघा. आपण दुधाला माप बघितलेलं असतं अनेकदा हे, तर हे लिटरमध्ये मोजतात. तर प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळ्या एककात मोजत असतात आणि ते एकक आपल्याला परीक्षेला येतात, त्यामुळे ते सुद्धा महत्वाचे आहेत. आता समजा तापमान बघूया आपण. तापमान तुम्हाला माहिती की केल्विन मध्ये मोजतात, डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतात आणि त्यासोबत फॅरेनहीट मध्ये मोजतात. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर तुमच्या बगलेत किंवा तोंडामध्ये ते तापमापी देतो, तेव्हा तुमचं तापमान 100च्या आसपास असतं. पण ते 100 फॅरेनहीट असतं. मग त्याचं गणित काय आहे ते आपल्याला बघायचंय. पण तेव्हा तुमच्या बॉडीचं तापमान मात्र फक्त 37-38 अंश सेल्सिअस असतं. म्हणजे सेल्सिअस आणि फॅरेनहीटमध्ये फरक आहे, त्यासोबत केल्विनमध्ये फरक आहे. म्हणजे जेव्हा तुमचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं तेव्हा तुमच्या शरीराचं तापमान हे 98 अंश फॅरेनहीट असतं. त्याच वेळी ते जवळपास 300च्या पुढं केल्विनमध्ये असतं. मग ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. वेगवेगळ्या ऊर्जा आहेत. म्हणजे जेव्हा आपण ऊर्जा चॅप्टर बघू तेव्हा उष्णता, ध्वनी, रासायनिक ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, त्यांची निर्मिती कशी होते, त्याचा उपयोग काय, त्याचं एखादं महत्वाचं एकक आहे का, महत्वाचं उपकरण आहे का, महत्वाचा शोध आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्या परीक्षेला ज्या महत्वाच्या आहेत त्या आपण बघत आहोत. पुढं चॅप्टर आहे हा प्रकाश. मग प्रकाश चॅप्टर मध्ये आपण काय बघणार. प्रकाशाचा शोध कोणी लावलेला नाही. मग न्यूटननं काय केलं होतं की हे जे 7 प्रकाश दिसतात तुम्हाला ह्याचा शोध लावला होता. ह्याला म्हणतात प्रिझम. प्रिझमचा शोध कोण लावला, न्यूटननं लावला. प्रिझमचा उपयोग काय होतो, मग हे 7 कलर आहेत ते कोणते आहेत. मग तुमचे जेव्हा तुम्ही इंद्रधनुष्य बघता, इंद्रधनुष्यात कोणते कलर दिसतात, कशामुळे दिसतात, किंवा तुम्ही जेव्हा एखाद्या ग्लासमध्ये हे ठेवलेलं असतं, रुपया ठेवलेला असतो, एखादं नाणं ठेवले किंवा एखादा धातू ठेवलाय तर तो असा वरती आल्यासारखा दिसतो. तुम्ही जर एखाद्या तलावात काठी अशी ठेवली एकदम स्वच्छ पाण्यात तर तुम्हाला ती वाकडी झाल्यासारखी दिसते. हे कशामुळे होते, या गोष्टी असतात. किंवा समजा तुम्हाला तिकडून काहीतरी रेज येत आहेत आणि मी असं चमकवलं तर हे कशामुळे होतंय, रिफ्लेक्शनमुळे होते. मग ह्या गोष्टी का होत आहेत, कशामुळे होत आहेत, त्याचा आपल्या परीक्षेला काय काय प्रश्न येत आहेत, किती येत आहेत, त्यानुसार आपण हे सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. हा, प्रकाशाची जी लांबी आहे ताना पी ही नी पाजा, किंवा त्याला विबगायर असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे हा तांबड्यापासून तर जांभळ्यापर्यंत हे जे वेगवेगळे कलर आहेत त्या कलरची कुठल्याची वेव्हलेंथ म्हणजे तरंग लांबी जास्त आहे, कुठल्याची कमी आहे, कुठल्याचा काय यूज होतो, किंवा सिग्नलमध्ये लाल रंगच का वापरला जातो, निळा का वापरला जात नाही, या गोष्टी जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा तुमच्या लक्षात येतील. आणि तुमच्या लक्षात हेही येईल की विज्ञान एवढं महत्वाचं का आहे. तसं तर विज्ञानावर काहीच प्रश्न येत नाही, म्हणजे भविष्यात वाटत नाही, परंतु विज्ञानावर सगळ्यात जास्त उपयोग तुमच्या आयुष्यात विज्ञान या विषयांचा होत असतो. आता बघा ही ध्वनी आहे. ध्वनी आपल्याला चॅप्टर आहे. ध्वनीमध्ये काय काय आहे, ध्वनी तरंग आहेत किंवा ध्वनीच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इकडे दिलेल्या आहेत. पुढं आहे विद्युत नावाचं चॅप्टर. विद्युत मध्ये काय आहे, डायरेक्ट करंट आहे, इनडायरेक्ट करंट आहे, वेगवेगळे उपकरणं आहेत, कोरडा घट, ओला घट, किंवा वेगवेगळ्या उपकरणांना लागलेली लाईट किती लागते त्या गोष्टी असतात. त्यासोबत तुमचे वेगवेगळे जनरेटर असतात, इलेक्ट्रिक जनरेटर, त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न येतो. अजून जे वेगवेगळे उपकरणं वापरले जातात, समजा आपण इन्व्हर्टर वापरतो तर तिथं ऑसिलेटर असतं जे की आपल्या डायरेक्ट करंटचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करत असतं. मग ते वेगवेगळे जे उपकरणं असतात जे आपल्याला परीक्षेला येऊ शकतात ते आपण बघणार आहोत. दाब आणि बल आहे. यामध्ये जास्त प्रश्न येत नाहीत, पण जे बेसिक येतात, एक 10 ओळींची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, परंतु ती जर समजावून सांगितली व्यवस्थित तर तुमच्या सहज लक्षात राहील. ठीक आहे. हा, आता बघा तापमान, प्रकाश. आता तापमान काय आहे, तापमानाचा
तापमानाचं मोजमाप कशामध्ये केलं जातं, तापमापीचा शोध कोण लावला, किंवा तापमापीचा इतर काय उपयोग आहे का, प्रकाशापासून काय होतं, प्रकाशापासून आपण समजा सौर ऊर्जा बनवू शकतो, तर त्याबद्दल आपल्याला काही माहिती पाहिजे, किंवा सौर ऊर्जेपासून वनस्पती ह्या स्वतःचं अन्न बनवतात आणि त्याचं अन्न आपण खातो, इतर प्राणी खातात, म्हणजे अन्न साखळी तयार होते. त्या अन्न साखळीबद्दल आपल्याला काय येऊ शकतंय का, प्रकाश कशामध्ये मोजला जातो, कुठल्या एककात मोजला जातो, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यासोबत आहे चुंबकत्व. चुंबकत्वामध्ये काय आहे की दक्षिण आणि उत्तर ध्रुव असतात कुठल्याही चुंबकाला. तुम्ही कितीही तुकडे केले तरी त्याचे दोन भाग असतात, एक असतं उत्तर, एक असतं दक्षिण. तर ह्याचा शोध कोण लावला, कुठं लागला, ह्याचा उपयोग काय होतो, उजव्या हाताचा नियम काय आहे, डाव्या हाताचा नियम काय आहे, विद्युत जनरेटर काय आहे, किंवा हे जे आहे फॅरेडेचे नियम आहेत वेगवेगळे, हे सुद्धा आपल्याला परीक्षेला येतात. आता इकडे आहे केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. रसायनशास्त्र, आता रसायनशास्त्र सुद्धा महत्वाचाच घटक आहे. जेवढं जास्त महत्वाचं आहे तेवढं आपण जास्त घेणार आहोत. यामध्ये काय काय बघायचं आपल्याला की वेगवेगळे मूलद्रव्य आहेत, वेगवेगळे मूलद्रव्यापासून वेगवेगळे संयुग तयार होतात, वेगवेगळे मिश्रण तयार होतात. परंतु त्या मूलद्रव्यांचा शोध कसा लागला, त्यांचा अणुअंक किती आहे, महत्वाच्या 15 तुम्हाला मूलद्रव्यांचा, इलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास माहीत पाहिजे. एक बेसिक 15 ते 20 संयुग आहेत, तेवढे संयुग, त्यांचे उपयोग किंवा त्यांचा रासायनिक हे पाहिजे तुम्हाला, रेणुसूत्र माहीत पाहिजे, किंवा त्याचं अणु वस्तुमानांक सुद्धा तुम्हाला लागू शकतं. जिथं लागेल तिथं आम्ही सांगू, जास्त काही करत बसण्याची आवश्यकता नाही. त्यासोबत जे वेगवेगळे संशोधक होते ज्यांनी इथं केमिस्ट्रीमध्ये महत्वाचं योगदान दिलं, जसं की डोबे रायनरचे त्रिक होते, न्यूलँडचे अष्टक होते, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला बेसिक बघायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो की धातू, अधातू. मग धातू कोणते, अधातू कोणते, त्यांचे गुणधर्म कोणते, तन्यता गुणधर्म कशात आहे, पत्रा बनवण्याचा गुणधर्म कशात आहे, किंवा कुठल्या धातूचा कुठं उपयोग होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला धातू अधातू मध्ये सुद्धा बघायच्या आहेत. या चॅप्टरवर सगळ्यात जास्त प्रश्न असतात केमिस्ट्रीमध्ये, म्हणजे रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतो धातू व अधातू. ठीक आहे. पुढे आहे तुमचे संयुग. वेगवेगळे संयुग असतात की जसं की पाणी कशापासून तयार होतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून पाणी तयार होतं. त्यासोबत दोन वेगवेगळे संयुग एकत्र येऊन सुद्धा वेगवेगळं अजून वेगळं संयुग तयार होतं. त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो, एक बेसिक आपल्याला 20 ते 25 संयुग, त्यांचे उपयोग, त्यांची बेसिक माहिती आपल्याला आवश्यक आहे. आम्ल, आम्लारी क्षार, म्हणजे जेव्हा एक आम्ल दुसऱ्या आम्लारी सोबत एकत्र येतं तेव्हा त्याच्यापासून क्षार आणि पाणी तयार होतं. जसं की इथं दाखवले HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, ह्याच्यापासून काय तयार होतं, मीठ. आता इथे याने दाखवलेलं नाही, इथं काय तयार होतं, मीठ आणि पाणी म्हणजे H2O. मग ही रिॲक्शन कशी बॅलन्स करायची, ह्याचे ॲटॉमिक वेट किती आहे, ह्याचे ॲटॉमिक वेट किती आहे, आणि आपल्याला ह्याच्यावर एक प्रश्न होतो की बाबा 1 मोल NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे किती, त्याचं वजन किती असेल किंवा किती ग्रॅम घेतलं पाहिजे तेव्हा ते 1 मोल होईल. अशा पद्धतीने बेसिक प्रश्न असतात. ह्याच्या वेगवेगळे 2-3 थिअरी आहेत, त्या थिअरी असतात आपल्याला, आणि वेगवेगळ्या आम्लांचे उपयोग असतात. जसं की मुंग्याच्या दंशातून आपल्याला फॉर्मिक ऍसिड आपल्या अंगात जातं, किंवा ज्या हॉटेलमध्ये भाज्या आपल्या साठवल्या जातात की तुम्ही आज जेवायला गेले पण तुम्हाला 2 दिवस आधीचीच भाजी दिली जाते, तर त्याच्यासाठी काय असतं, ऍसिडिक ऍसिड असतं, ज्याला तिथं त्या हॉटेलच्या भाषेमध्ये व्हिनेगार असं म्हणतात. ठीक आहे. तर त्याचा उपयोग काय असतो, किंवा संत्रा मोसंबीमध्ये कोणकोणते ऍसिड असतात. ठीक आहे. असे बेसिक प्रश्न असतात. आपल्या दुधामध्ये, ताकामध्ये, दुधामध्ये लॅक्टस शुगर असते, त्याच्यापासून लॅक्टिक ऍसिड तयार होतं, तर ते सुद्धा आपल्याला असतात. संत्र्यामध्ये सुद्धा काय असतं, सायट्रिक ऍसिड असतं. तर आपल्याला सरळ प्रश्न होतो की संत्र्यामध्ये खालीलपैकी टिंब हे आम्ल असतं, तर असे तुम्हाला कळलं पाहिजे की काय असतं, सायट्रिक आम्ल असतं. दुधामध्ये काय असतं, लॅक्टोज शुगर असते, लॅक्टोज शर्करा असते. मग ताकामध्ये काय असतं, तर लॅक्टिक ऍसिड असतं. जेव्हा तुम्ही जास्त फिजिकल करता तेव्हा तुमचे हातपाय दुखायला लागतात. हातपाय कशामुळे दुखायला लागतात, कारण तुमच्या बॉडीमध्ये जे नॉर्मल रिॲक्शन होत असते त्यापेक्षा वेगळी रिॲक्शन काय होते की तिथं झटपट
ऊर्जा निर्मितीमुळं तुमची बॉडी तिथं लॅक्टिक ऍसिड तयार करते, म्हणून तुमच्या बॉडीला तिथं पेन होतं. जिथं मसल आहे तिथंच पेन होतं, दुसरीकडे होत नाही. कारण तुमच्या मसलचं ब्रेकडाऊन होऊन तिथं लॅक्टिक ऍसिड तयार झालेलं असतं, म्हणून ते होत असतं. मग ते लॅक्टिक ऍसिड आपल्याला महत्वाचं आहे. तुम्हाला सरळ प्रश्न येईल की जास्त थकवा आल्यावर माणसाच्या मसल किंवा स्नायू दुखावतात, त्याचं कारण आहे सायट्रिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड. तर त्याचं उत्तर काय आलं पाहिजे तुम्हाला? लॅक्टिक ऍसिड आलं पाहिजे. ते व्यवस्थित समजून सांगितलं की तुमच्या सहज लक्षात राहील. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी आहे, त्यासोबत तुमचे मिसाईल टेक्नॉलॉजी आहे. वेगवेगळे मिसाईल आहेत, आपले युद्ध सराव आहेत, ज्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतो. अण्वस्त्र आहेत, वेगवेगळ्या देशांची वेगवेगळे करार केलेले आहेत आपण. पाणबुड्या आहेत, विमानवाहू पाणबुड्या आहेत, नॉर्मलवाल्या आहेत, वेगवेगळ्या गटातले आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता बघा, इथून पुढे लक्षात ठेवा, प्रत्येक टॉपिक झाल्यावर तुम्हाला काय करायचे की तुम्ही 44,000 पुस्तकातून एकदा बघून घ्या की बाबा काय प्रश्न आले होते. जे प्रश्न आले होते ते प्रश्न बघायचे. प्रश्न कुठेही येऊ द्या, तो प्रश्न कुठेही पुन्हा येऊ शकतो. त्या संबंधी खाली जे विश्लेषण दिले ते व्यवस्थित बघायचं, जेणेकरून तुम्हाला एक प्रश्न वाचताना तुमचा अनेक प्रश्नांचा अभ्यास होईल. त्याचं विश्लेषण करायचे. जर समजलं नाही तर व्हिडिओ पुन्हा बघा, इतर पुस्तकातून तुम्हाला वाटलं तर वाचून बघा, चाळून बघा, नोट्स काढून बघा. जर तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा आम्ही नोट्स काढत बसणार नाही, तुम्हीच आम्हाला शिकवा, तर आम्ही सुद्धा तो तुम्हाला घटक पुन्हा शिकवू. ठीक आहे. नोट्स काढून बघा, अडचण आली तर आम्हाला विचारा. सगळ्यात महत्वाचं, परीक्षा खूप दिवस राहिलेली नाही. 4-5 महिने तुम्हाला वाटत आहेत, ते 4-5 महिने असे निघून जातील. तुमचा 1 महिनाभर फक्त तुमचे सण, वाढदिवस, लग्न, आजारपण, मन लागत नाही, फॉर्म भरायचा आहे, ह्या गावाहून त्या गावाला जायचंय किंवा मैदानी चाचणीच्या ठिकाणी जायचंय, ह्याच्यातच निघून जाणार आहे. त्यामुळे तुमच्या हातात 100च्या आसपास दिवस आहेत. जास्तीत जास्त अभ्यास करा. मैदानी चाचणीकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. समजत नसेल त्या गोष्टी लगेच समजून घ्या. पाठांतर करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच करून घ्या. सगळ्या गोष्टी पाठांतर करत बसू नका. वन लायनरची सवय सोडून द्या. प्रश्न सोडवा, त्यांचं विश्लेषण करा, त्यासोबतच सराव प्रश्नपत्रिका सोडवा. जे जुने विद्यार्थी आहेत, ज्यांनी आता अभ्यासाला लागून बरेच दिवस झालेले आहेत, त्यांनी OMR शीटवर प्रश्नपत्रिका सोडवायला बिलकुल विसरू नका. अशा प्रकारची OMR शीट घ्यायची, प्रश्न सोडवायचे. तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर काही प्रॉब्लेमच नाही, पण पुस्तक नसेल तर मात्र तुम्हाला असा एक सेल्फ अनालिसिस तक्ता बनवायचा आहे, ज्यामध्ये कोणत्या विषयाला किती प्रश्न आले होते संबंधित प्रश्नपत्रिकेत. कारण प्रश्न कमी जास्त होतात. तुमचे किती आले, तुमचे चुकले किती, तुम्हाला एकूण मार्क पडले किती, आणि पेपर सोडवताना तुम्ही काय चूक केली. जसं की माझं मन लागत नव्हतं, माझ्या मनात वेगळेच विचार आले, पहिले 2-3 प्रश्न चुकल्यामुळं मी नंतरच्या प्रश्नाला गोंधळून गेलो, किंवा पेपर खूप सोपा वाटल्यामुळं मी घाईघाईत पेपर सोडवला आणि तिथं माझं चुकलं, मला शेवटी वेळच मिळाला नाही. अशा गोष्टी तुम्ही लिहू शकता. आणि ज्या चुका तुमच्या झाल्यात त्या चुका होऊ नयेत म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही लिहायचं आहे, जेणेकरून तुमचा स्वतःची प्रगती होईल, स्वतःचा फायदा होईल. ठीक आहे. प्रत्येक लेक्चर संपल्यानंतर हे जीकेचा असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, ह्या पॅटर्न लक्षात ठेवायचा की व्हिडिओ बघायचे, व्हिडिओ बघून झालं की वाचन करायचे, वाचन झालं की प्रश्न सोडवायचे. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात मोठं ठेवलं त्याच्यामुळे ते की तुम्ही प्रश्न सोडवायचे. झालेले सोडवा, सराव सोडवा, टॉपिक वाईज सोडवा, कुठूनही सोडवा, कशीही सोडवा, परंतु जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. त्याच्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण विज्ञान घटक बघणार आहोत. कुठलाही घटक कळाला नाही तर बिंदास सांगा, मी शिकवण, बांगरे सर शिकवतील, किंवा बाकीच्याही सगळ्या लोकांना येते. एवढ्यातही आवडलं नाही तर आपण स्पेशल माणूस आणू त्या विषयाचा, ज्यानं त्या विषयात PhD केली, तो माणूस सुद्धा आपण उपलब्ध करू शकतो. त्यामुळे तुम्ही एकदा व्यवस्थित करून घ्या. आपल्याला फक्त पोलीसच व्हायचंय, आपल्याला काय हे शिकून काय डॉक्टर बिक्टर व्हायचं नाहीये. ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित बघायच्या आहेत. एक एक मिनिट महत्वाचा आहे. जो आत्ता प्लॅन करणार नाही तो 100% फेल होणार. पुढच्या भरतीची वाट बघणार, शासनाला नाव ठेवणार, आम्हाला नाव ठेवणार, स्वतःला नाव ठेवणार, आणि तो स्वतःला फसवत राहणार. त्यामुळं फसू नका आणि फसवू पण नका. अभ्यास करा. जय हिंद.